आनंद होतोय मला 2023च्या एक्झाममध्ये मी पास झाले. अन्न सुरक्षा अधिकारी या पदी माझी नियुक्ती झालेली आहे. तर एक मजुरी करून काम करणाऱ्या आईवडिलांनी घरातले 3 मुलं प्रशासनात पाठवणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. सायकल होती, पंकजा पालव्यांनी सत्कार केला 10वीला. सायकल गिफ्ट दिली होती. 2 वर्ष 11वी 12वी सायकलवर कॉलेज केलं. पंकजा ताईंनी तिला विचारलं होतं, तू काय बनणार 10वी पास झाल्याच्या नंतर? सत्कार केला तेव्हा तर ती म्हणली, मला तुमच्या सारखा. अगदी बालवयापासून व पहिलीपासूनच अतिशय चुणचुणीत, गुणी आणि अभ्यासात हुशार असलेली मुलगी म्हणजे परळी शहरातील भीमनगर भागात राहणारी आरती बोकरे. आज ती MPSC मार्फत अन्न सुरक्षा अधिकारी पदी नियुक्त होणार आहे. नुकतीच या परीक्षेमध्ये तिची निवड झाली आहे. अन्न सुरक्षा अधिकारी पदावर तिची निवड झाली आहे. आरती बोकरे या मुलीने लहानपणापासून परिस्थितीशी संघर्ष केला. हमाल असलेल्या वडिलांच्या साथीने आणि मोलमजुरी करून मुलीच्या शिक्षणासाठी अविरत कष्ट घेणाऱ्या आईच्या सोबतीने तिने या परिस्थितीवर मात केली, जिद्द बाळगली, चिकाटीने अभ्यास केला आणि आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेमध्ये तिने अव्वल अशा प्रकारचे यश संपादन केले आणि ती अन्न सुरक्षा अधिकारी बनली आहे. त्याबद्दल भावना मला लहानपणापासून आहेत. तिच्यावर मला विश्वास होता. जेव्हा ती पहिलीला होती तेव्हा पहिलीचा मार्क मेमो मी पाहिला तिचा, तेव्हा तिचा मार्क मेमो एकदम वर्गात फर्स्ट आलेली होती. तेव्हाच मला अनुभव आला हिचा की ही मुलगी काहीतरी बनणार. म्हणून मी खूप शिकवलं तिला, प्रत्येक गोष्ट घेतली आणि तिने पण प्रत्येक तिचा मार्क मेमो मी 10वीपर्यंतचा मार्क मेमो सांभाळून ठेवलेला आहे. 10वीपर्यंतचे टॉपवरच फर्स्टच आलेली आहे. आता सध्या माझ्याकडे 10वीपर्यंतचे मार्क मेमो मी जमा करून ठेवले आहेत. मला तिच्यावर खात्री होती की माझी लेक एक दिवस कोणत्या तरी मोठ्या पदावर जाणार आहे. म्हणून मी तिला कुठल्याच गोष्टीची कमतरता भासली नाही. मी लेकरांना शिकवण्यासाठी बाहेर पडले, दवाखान्यात कामं केले, शेतात कामं केले, MSCBीत कामं केले साफसफाईचे, आणि पण मुलांना कुठल्याच गोष्टीची कमी पडू दिलेली नाही. ते आज माझ्या मुलींनी करून दाखवलं. त्याबद्दल मला खूप गर्व आहे. त्याचं शिक्षण करण्यासाठी काय काय अडचणी आल्या तुम्हाला? मला खूप अडचणी आल्या, पण त्या अडचणीला मी तोंड देत राहिले आणि जे मी माझ्या लेकरांना शिक्षणासाठी गरज आहे ते मी मिळवूनच दिलं. त्यांना कधीच कमी पडले नाही. लॅपटॉप दिला, लॅपटॉपच्या वेळेस खूप अडचणी आल्या मला, पण मी ते जिद्दीनं मला माझ्या नातेवाईकानं थोडीशी मदत केली आणि मी पण मदत करून तिला खूप लॅपटॉप घेऊन दिला, स्कूटी घेऊन दिली, गाडी घेऊन दिली कॉलेजला जायला. सायकल होती, पंकजा पालव्यांनी सत्कार केला 10वीला. सायकल गिफ्ट दिली होती. 2 वर्ष 11वी 12वी सायकलवर कॉलेज केलं. पंकजा ताईंनी तिला विचारलं होतं, तू काय बनणार 10वी पास झाल्याच्या नंतर? सत्कार केला तेव्हा तर ती म्हणली, मला तुमच्या सारखं आमदार बनायचं आणि समाजसेवा करायची. पण आज ती होऊ शकते इथून पुढचा जर निर्णय असेल तर. पण तिने आमदार तर नाही पण अधिकारी होऊन दाखवलं. ह्याच्यासाठी मला खूप अभिमान वाटतो. आनंद होतोय मला 2023च्या एक्झाममध्ये मी पास झाले. अन्न सुरक्षा अधिकारी या पदी माझी नियुक्ती झालेली आहे. अजून ऑर्डर यायची बाकी आहे. ट्रेनिंग होईल आणि ट्रेनिंग नंतर जॉईनिंग दिली जाणार आहे. 2023 साली परीक्षा घेण्यात आली होती. 2024मध्ये मेन्स जी मुख्य परीक्षा असते ती घेण्यात आली आणि 2025 जानेवारीमध्ये इंटरव्ह्यू घेऊन नेमकंच त्यांनी 21 जानेवारीला रिझल्ट लावलेला आहे. तर मला असं वाटतं की एक तर 3 वर्षाचा काळ पूर्ण गेलेला आहे आणि त्यानंतर रिझल्ट लागला आहे. थोडंसं लेंदी प्रोसेस आहे MPSCचं, पण एकदा रिझल्ट लागल्याच्या नंतरचा जो आनंद असतो तो खूप मोठा आनंद आहे घरच्यांसाठी, समाजासाठी. त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्यांनी प्रयत्न करायला पाहिजे प्रशासनात येण्याचा. आता मला असं वाटतं की माझ्या आईवडील पण ज्या जनरेशनमधले आहेत, मला असं वाटतं की त्यांना शिकायला तेवढं बॅकग्राऊंड वगैरे मिळालं नाही किंवा त्यांना कोणी मोटिवेट केलं नाही, गाईड केलं नाही. आणि माझी जर आत्ता अशी परिस्थिती असेल तर त्यांच्या काळात अजूनही त्यापेक्षा वाईट परिस्थिती असू शकते. तर ज्या गोष्टी त्यांना मिळाल्या नाहीत तर त्यांच्या मुलांना मिळाव्या म्हणून त्यांनी खूप स्ट्रगल केलं आहे. ते स्वतः शिकले नाहीत पण त्यांनी मुलांना शिकवलं. आज माझ्या घरामध्ये माझी मोठी बहीण ST महामंडळमध्ये आहे. जो माझा भाऊ आज या जगात नाही तो सुद्धा महावितरणचा कर्मचारी होता आणि आज मीही प्रशासनात गेली आहे. तर एक मजुरी करून काम करणाऱ्या आईवडिलांनी घरातले 3 मुलं प्रशासनात पाठवणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. तर मला त्यांचा सार्थ अभिमान आहे या गोष्टीचा. इतर मुलींना काय सांगशील तू आता?
इतर मुलींना मी हे सांगू इच्छिते की मुलगी असेल किंवा मुलगा असेल, कोणीही असेल, परिस्थितीची जाणीव ठेवून त्यांनी प्रयत्न केला पाहिजे. आईवडिलांना जो समाजामध्ये मान आहे तो मिळवून दिला पाहिजे, त्यांची स्वप्न पूर्ण केली पाहिजेत. आणि त्याच्यासाठी फक्त एकच गोष्ट आहे, ते म्हणजे हार्डवर्क, बस, दुसरं काहीच नाही.